बोरामणी येथील दावल मलिक उरुसाची कुस्ती स्पर्धेनं झाली सांगता। दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावचे ग्रामदैवत दावल मलिक उरुसास गुरुवारपासून सुरुवात झाली असून गुरुवारी पहाटेपासून ते शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। ग्रामदैवत दावल मलिक यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून जवळपास 20 ते 25 हजार भाविकांनी हजेरी लावली होती। तर शुक्रवारी कुस्ती स्पर्धेनं यात्रेची सांगता झाली। यावेळी 100 रुपयांपासून ते 11,000 रुपयांपर्यंतच्या प्रत्यक्षात कुस्त्या झाल्या। शेवटची कुस्ती आजचे गावचे पहिलवान शेख व सोलापूरचे भोसले यांच्यात झाली। तर दोन्ही पहिलवानांमध्ये काटेरी लढत झाली। दोन्ही पहिलवानांची लढत बरोबरीने सुटल्याने दोघांना विभागून रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आली। या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, पोलीस उपनिरीक्षक सुनील बनसोडे, यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आली। तर शेवटची कुस्ती सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुनील बनसोडे व यात्रा कमिटीच्या हस्ते लावण्यात आली। यावेळी या कुस्ती स्पर्धेत कोणतीही समस्या निर्माण होऊ नये म्हणून सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील इजवार, पोलीस उपनिरीक्षक सुनील बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कुस्ती मैदानास पोलीस छावणीचे स्वरूप आले होते। यावेळी तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्तही ठेवण्यात आला होता। तर या कुस्ती स्पर्धेत पंचक्रोशीतील नामवंत मल्ल, दावल मलिक यात्रा कमिटी व बोरामणीचे ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील ग्रामस्थही बहुसंख्येनं उपस्थित होते। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, बोरामणी। आज बोरामणी तालुका दक्षिण सोलापूर येथे भव्य कुस्तीचं आयोजन केलेलं आहे। तर त्याच्यामध्ये एक लहानसा दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप या गावातील गुरुसिद्ध मेत्रे यांच्या गावातील सुनील मशप्पा कोळी हा 17 वर्षाचा मुलगा 3 कुस्त्या केला, लगातार 3 कुस्त्या मारला आणि 1 मिनिटाच्या आत भविष्यामध्ये जनतेने अशा गरीब लोकांना यांच्या पाठीशी गोंधळी समाजाचा असून तो त्याच्या पाठीशी इतर आम जनता असायला पाहिजे। त्याला आर्थिक परिस्थिती दुर्बल असल्यामुळे येणाऱ्या भविष्यामध्ये एक महाराष्ट्राचा आणि सोलापूर जिल्ह्याचा मोठा पैलवान या दिशेनं आपण बघणार आहोत। त्याला आर्थिक परिस्थितीची मदत करावी ही आर्थिक आमची विनंती आहे।